काँग्रेस पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाने, शिवसेनेने 500 रुपये गॅस, उबाटाने 500 रुपये गॅस ही योजना आणलेली होती आणि आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी नक्की आम्ही 500 रुपये गॅस ही योजना नक्की राबवू। अध्यक्ष महोदय, मुलींना शिक्षणात शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिपूर्ती। माझी सरकारला एक सूचना आहे की मुलीने ॲडमिशन घेतली की तिच्याकडून, कारण एवढ्या फी असतात की अमकी फी तमकी फी काय काय फी असतात, त्यामुळे मुलींना जर मोफत शिक्षण देण्याचं आपलं स्वप्न जर असेल तर कोणतीही फी मुलीने फक्त आपलं नाव, आधार कार्ड सबमिट करावं आणि एकही रुपया तिच्याकडून घेऊ नये, नाहीतर या खाजगी शिक्षण संस्था एवढ्या वेगळ्या प्रकारच्या फिया मुलींच्याकडून घेतात की त्याचा परिणाम देखील महिलांच्यावर होतो। मागे एक शिक्षणाचा हक्क अधिनियम 6 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत देण्याची तरतूद होती। त्यामध्ये गरीब मुलांना 25% आरक्षण आहे, त्यांची फी देण्याची व्यवस्था आपण सरकार करणार आहे। पण दादा, गेली अनेक वर्ष ती फी दिलेली नाही, थकलेली आहे। ज्या इंजिनिअरिंग कॉलेजला आपण योजना आणली आणि सबसिडाइज म्हणजे 50% काही सेक्शनना आपण सबसिडी दिली, काहींना 100% अनुदान, 100% फी माफ केली, त्यांचे देखील इंजिनिअरिंग कॉलेजचे, मेडिकल कॉलेजचे पैसे अजून सरकार देणं आहे। आपण एक आढावा छोटासा घ्या आणि आपल्या लक्षात येईल की असे कोट्यावधी रुपये हे दिले जात नाहीत आणि त्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडतात। सिंहगड इन्स्टिट्यूट जे आहे पुण्याला, त्याच्या बाकीचे काही इश्यू आहेत माहीत नाही, पण राज्य सरकारकडून येणं त्यांचं शेकडो कोटीचं आहे, राज्य सरकारने ते दिलं नाही म्हणून ती इन्स्टिट्यूट डबघाईला आली। ही आजची परिस्थिती आहे। डबघाईला म्हणणं योग्य नाही, पण आज संकटात आहे आर्थिकदृष्ट्या। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे महिलांच्या बद्दल आपल्याला जास्त प्रेम, आदर निर्माण झालेला दिसतोय। मंत्रिमंडळात आमच्या आदिती तटकरे शिवाय एकही मंत्रिमंडळात महिला नाही। 28 जणांचं मंत्रिमंडळ आहे आणि आमच्या त्या दोघी भगिनी तिथं बसलेल्या आहेत। आमच्या महिलांनी खरं म्हणजे सीमाताई हिरे आहेत, माधुरी मिसाळ आहेत, देवयानी फरांदे आहेत, त्या तिघी आज नाहीच आहेत, कारण हे काय यांचं लक्षच नाही त्यांच्याकडे, त्यामुळे त्या बसायचंही बंद झालं। त्यामुळे या भगिनींना मंत्रिमंडळात स्थानच नाही। आता 2 महिने राहिलेत, आता काय त्यांनी नादच सोडून दिलाय। ते आता मागायलाही मंत्रिमंडळात तुमचं नाना कसं आहे तसंच त्यांचं झालेलं आहे। मंत्रिमंडळाची वाढ होईल, मंत्रिमंडळाची वाढ होईल म्हणून या ठिकाणी आता कुणाची अपेक्षा नाही राहिली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।